जेनझींचा आयक्यू त्यांच्या पालकांपेक्षा कमी आहे हे असं मी नाही बोलत आहे, तर एका संशोधनातच हे सिद्ध झालंय। 1800 सालापासून आजपर्यंत प्रत्येक पिढी आपल्या पालकांपेक्षा हुशार ठरत आली आहे, पण पहिल्यांदाच इतिहासात बदल झालाय। न्यूरोसायंटिस्ट डॉक्टर जॅरेड हॉरवॉथ यांनी अमेरिकन सिनेटमध्ये खुलासा केलाय की जेनझींचा आयक्यू त्यांच्या पालकांपेक्षा कमी झालाय। याचं सर्वात मोठं कारण आहे स्क्रीनचं व्यसन। आपला मेंदू 15 सेकंदाचे रील्स किंवा छोटे व्हिडिओ बघून शिकण्यासाठी बनलेलाच नाहीये। सखोल अभ्यास आणि प्रत्यक्ष संवादामुळे बुद्धी वाढते, पण डिजिटल गॅजेट्समुळे मुलांची स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता वेगाने घसरत चालली आहे। ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की स्वीडन सारख्या देशांनी शाळांमधून टॅबलेट हटवून पुन्हा एकदा कागद, पेन आणि छापील पुस्तकं आणली आहेत। ब्रिटन, फ्रान्स आणि फिनलंड सुद्धा आता या तंत्रज्ञानावर मर्यादा घालत आहे। संशोधनात असं आढळलंय की जे विद्यार्थी रोज 5 तास संगणकावर घालवतात त्यांचे गुण सर्वात कमी येत आहेत। त्यामुळेच तज्ञ याला सामाजिक आणीबाणी म्हणतात। उपाय एकच आहे, मुलांना स्मार्टफोन देणं लांबणीवर टाका आणि स्क्रीनपेक्षा पुस्तकांना जवळ करा। तुम्हाला काय वाटतं? आपण तंत्रज्ञानामुळे स्मार्ट होतोय की आळशी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।